कोपरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने आयुर्वेदिक उपचार केंद्र शिबिर संपन्न। कार्याध्यक्ष विजय बंब। कोपरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने आयोजित वैद्य बुधा आर आहिर व वैद्य गुलाब आर आहिर अरविंद पटेल गुजरात यांचे आयुर्वेदिक उपचार केंद्र शिबिर। यामध्ये कमरेचे दुखणे, मणका, सांधेदुखी, नस चॉकअप होणे, हात व पायाची नसा बधीर होणे यासारख्या इतर आजारांवर उपचार केले जातात। यामुळे याचा लाभ कोपरगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांना मिळावा या हेतूने हे उपचार केंद्र ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। यासाठी सहकार्य गांधीनगर तरुण मंडळ यांचे लाभले। आतापर्यंत वैद्य बुधा आर आहिर, वैद्य गुलाब आर आहिर, अरविंद पटेल यांच्या उपचार व मार्गदर्शनामुळे खूप जणांना चांगला अनुभव येऊन नवीन आयुष्य मिळाले आहे। त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्रभर त्यांची ओळख निर्माण झाली आहे। त्यांचे उपचार व मार्गदर्शन कोपरगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांना मिळावे यासाठी बापूसाहेब इनामके यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधाबाई ठोळे, उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, कार्याध्यक्ष विजय बंब, सचिव उत्तमभाई शाह, सदस्य डॉक्टर डी.एस. मुळे, डॉक्टर विलास आचारी, एस.एल. कुलकर्णी, वसंत तात्या आव्हाड, जगन्नाथ थोरे, पेंटर दारूवाला, विजय ससाने, सुवालाल भंडारी, अनिल पांढरे, रजनीताई गुजराती, सौ शैलजा रोहम, डॉक्टर अक्षय आव्हाड यांनी उपस्थिती दर्शवून आलेल्या पेशंटची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला। तसेच यावेळी कैलास शेठ ठोळे व विजय बंब यांनी सुद्धा या उपचार केंद्र शिबिराबद्दल थोडक्यात सांगितले व अनुभव आलेले पेशंट मोरे यांनी पुढील व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती दिली। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। याच्या पूर्वी जे आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी यांच्या घरी जाऊन आलो होतो आम्ही। त्यांचा रिझल्ट एकदम व्यवस्थित आहे। त्यांचा रिझल्ट आता माझा मणक्यामध्ये गॅप आहे, मणक्यात आणि पाठीचा माझा त्रास आहे मला। तर तो त्रास आम्ही त्यावेळेस मी 1-1.5 वर्षापूर्वी गेलतो ते गुजरात मध्ये अंतपूर ताराबादच्या पुढे 40 किलोमीटर केडगाव म्हणून तिथं। तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो। तिथं आम्हाला एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली होती। आता हे बापू साहेबांनी कोपरगाव शहरात त्यांना आणलं म्हणजे आमचा खर्च वाचला। जो आम्हाला 1000 रुपये जायला येण्याचा खर्च होता तो आज आमचा वाचला। आणि इथं आम्हाला निशुल्क म्हणजे त्यांची जी फी आहे ते फी तेवढीच फी लागते आम्हाला, बाकी इतर खर्च लागत नाही। त्याच्यामुळे आम्हाला पाठीच्या आणि मणक्याच्या आजारावर एकदम वैद्य हे जो गुलाब आहिर आहे, कारण आम्हाला त्यांच्यावर विश्वास कसा का आमचे जे जावई आहे, भाचे जावई, त्यांना डॉक्टरांनी लिगामेंटचं ऑपरेशन सांगितलं होतं। तर त्यांचं लिगामेंटचं ऑपरेशन न करता यांनी त्यांना क्लिअर केलं, म्हणून आम्हाला यांच्यावर जास्त विश्वास आहे गुलाबराव आहिरवर। मी माझ्या स्वतःवर ट्रीटमेंट केली ना। आता माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे ना, तर मी आता स्वतःच ट्रीटमेंट केली ना, कारण माझ्या जो L4 L5 मध्ये जो गॅप आहे ना काय, तर तो गॅप मला तो त्रास होता पाठीचा आणि मणक्याचा। तर आता मी त्यांना ही दुसरी वेळ आहे माझी त्यांच्याकडे दाखवण्याची। आम्ही एक वेळ त्यांच्या घरी गेलतो केडगावला, त्याच्यानंतर आज इथं म्हणजे आम्हाला आमचा खर्च वाचला तिकडे जायचा। कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच हा 26 वर्षापूर्वी स्थापन झालेला भाक्षमभाऊ पिढी गुजराती या स्थापनेपासून एक सामाजिक काम करण्याकरता हा उपक्रम आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ करत आलेलो आहोत। या ठिकाणी 25 वर्षापासून आपण आरोग्य शिबिर घेतो। गोरगरिबांना त्याच्यात 2000 लोकांच्या तपासण्या करून आतापर्यंत कमीत कमी 5000 लोकांचे ऑपरेशन फ्री करून दिलेले आहोत। त्याचप्रमाणे आनंद ऋषी हॉस्पिटल या ठिकाणी डोळ्याचे मोतीबिंदूचे शिबिर 750 लोकांचे आपण फ्री ऑपरेशन नगर येथे गुरुदेवांच्या सेवेमध्ये करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे इथे आमचा एक डॉक्टर असतात, आम्ही ती आरोग्य सेवा देतो आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे। डॉक्टर अक्षय आव्हाड म्हणून हे या ठिकाणी ते सेवा देतात ज्येष्ठ नागरिकांना। ते संपूर्ण फ्री सर्व्हिस देऊन औषध उपचार आम्ही केले जातात। त्याचप्रमाणे डग येथील डॉक्टर आहिर वैद्य यांचा तपास लागल्यानंतर हे नसाच्या प्रॉब्लेम्स मध्ये हे अतिशय हुशार तज्ञ डॉक्टर आम्हाला मिळाले असून त्यांना आम्ही इथे पाचारण केल्यावर त्यांनी काही न सांगता आम्हाला अतिशय सेवा देण्याचा प्रयत्न केलाय। काल दुपारपासून ते आमच्या सेवेत आलेले असून या ठिकाणी बापूसाहेब आणि राजेंद्र खिलारी हे न होणारे नीट पेशंट त्यांनी केलेले, बरेच पेशंट त्यांच्या हातून होत आहेत। आणि ते आतापर्यंत त्यांची स्वतःची प्रॉपर्टी जर विचार केला ते 120 एकर जमीन आहे। हे सर्वात म्हणजे स्वाध्यायी आठवल्यांचे त्या गुरुदेवांची सेवा त्यांच्या हातून घडते। म्हणजे स्वाध्यायी असताना सुद्धा 20 एकर जमीन त्यांनी स्वाध्यायी संघाला दिलेली आहे। म्हणजे हे काही पैसा करता काम नाही त्यांचं, पण एक सेवा म्हणून उत्कृष्ट सेवा त्यांच्या हाताला गुण आहे। म्हणून आपण कोपरगावच्या जनतेकरता ज्येष्ठ नागरिक संघाने
बापू इनामकेनी ही सगळी मेहनत करून या ठिकाणी 250 लोकांची आज तपासणी होणार आहे आणि बहुतेकांना 2-3 वेळेस जर आलात तर आणखीन फरक पडेल याची आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तुम्हाला खात्री देतो आणि याचा सर्वांनी फायदा जरूर घ्यावा. हे आम्ही दर महिन्याच्या 23 तारखेला ते कोपरगावला कायमस्वरूपी येणार आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या तब्येतीची काळजी घेण्याकरता या ठिकाणी भेट द्यावी आणि आपले उपचार करून घ्यावे ही आमची तुम्हाला नम्र विनंती करीत आहोत. मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे येणाऱ्या पेशंटचे आभार मानत आहोत आणि येणाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी जरूर येऊन आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच आमची तुम्हाला सदिच्छा. काय साहेब बरं काय, आज जर सगळ्यात जर काही जर अवघड असेल आणि जर कॉस्टली असेल ना तर ते मेडिकल ट्रीटमेंट आहे. आणि आजकालचे आपली रस्त्याची क्वालिटी आणि खड्डे यामुळे दिवसेंदिवस मणक्याचे आजार फार वाढत आहेत आणि हे वाढत जाणार आहे. कारण आपली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमुळे हे आता दिवसेंदिवस आजार जे आहेत हे वाढतच जाणार आहे. आणि म्हणून बरं का आता सर्वसाधारण लोकांना ऍड्रेस तुम्ही सांगा. सर्वसाधारण लोकांना मेडिकल ट्रीटमेंट आजकाल परवडत नाही. म्हणून आम्ही असे जे कॅम्प आहे हे वारंवार घेतो जेणेकरून आपल्याला चांगल्यातले चांगले डॉक्टर्स इथं आणता येतील. त्यांना तिथं आपल्या पेशंटना तिथं जायची गरज नाही, इथं आणून त्यांना डोअर सर्व्हिस द्यायची असा आमचा हा प्रयास आहे. आणि त्याला आम्हाला कोपरगावला भरभरून लोक प्रतिसाद देतात. त्याच्याबद्दल खरं मी कोपरगावकरचं त्याच्याकरता कौतुक करतो. म्हणजे कुठलाही जर कॅम्प घेतला तो आमचा फार यशस्वी होतो. त्याचं कारण बरं का, इथले जे मेंबर्स आहेत ते कष्ट घेतात, प्रॉपर लोक आणतात आणि त्या ज्या ट्रीटमेंट मिळतात. आणि मेन म्हणजे कोपरगावची सर्व जनता याला प्रतिसाद देते. कारण प्रतिसाद नसता दिला तर मग आपण बोलवलं कशाला असते. पण तो प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि म्हणून मग माणसाला इच्छा होते चला एक काम करावं म्हणून. याचं बघा, याची ट्रायल मी काल रात्री बरं का आमच्या घरीच त्यांना बोलवलं होतं. स्वतः मी म्हणजे तसं मी आणि आमच्या घरच्या सगळ्यांनी ट्रायल घेतले तुम्हाला सांगतो. आणि सकाळी बरं का सकाळी मी सगळ्यांना परत घरी विचारलं की तुम्हाला काल रात्रीमध्ये आणि आज मध्ये काही फरक आहे का, आणि तो कन्फर्म वाटला बरं का. आणि हे याच्याकरता आपले बापूसाहेब इनामके जे आहेत आणि दुसरे खिल्लारे साहेब, राजा कुठे ते नाही आले का, राजा ओ खिल्लारे साहेब यांचं मी खरंच अभिनंदन करतो, आभार मानतो. खरं यांनी आम्हाला सजेस्ट केलं. कारण आम्ही तिथं आवाला काही पोहोचलो नसतो. ते आवा कुठे तुमच्या लक्षात आलं ना, सापुतारा घाट उतरल्यानंतर जे लागतं तर ते आवा आहे. आपलं कधी जायचं कधी काम पडत नाही तिथं. पण हे लोक बरं का खरंच यांना याचं श्रेय खरं या दोघांना द्यायला पाहिजे. कोण? खिल्लारे साहेब आणि आपले बापू साहेब ऑपरेशन कॅन्सल यांना खरं श्रेय जाते. आणि यांनी सांगितलं म्हणून आम्ही ट्रायल घेतली. आम्हाला त्यात सक्सेस मिळाला म्हणून आम्ही लोकांना सांगतोय की या बाबा आता घ्या. पण मग ते काल रात्रीपासून आले किती टक्के मध्ये प्रमाणात तुम्हाला फरक पडला जाणवला? नाही, मी सगळ्यांना विचारलं, एव्हरीबडी इज फाईन. निश्चित फरक आहे, सबस्टॅन्शियल फरक आहे, यात काही दुमत नाही. पण मग हे कायम तुम्ही आता दर महिन्याला या ठिकाणी घेऊ ना, असा प्रतिसाद मिळाला तर का नाही घ्यायचं, जरूर घेऊ, काय अडचण नाही आपल्याला. लोकांनी असा प्रतिसाद दिला ना, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे हो साहेब. नॉन इन्व्हेसिव्ह आहे, काही खर्च नाहीये आणि कुठं काही हे नाही ना. लक्षात घ्या, कुठली केमिकल नाही, काही नाही, गोळ्या नाही, साईड इफेक्ट नाही. मग काय पाहिजे अजून सांगा ना तुम्हाला. खाण्याची पिण्याची पत्ते नाही, काहीच नाही ना साहेब. हे त्यांचं स्किल आहे, त्या स्किलवर ते बरोबर कुठली नस जी दबलेली असते करेक्ट ती शोधणे आणि तो त्यांना अनुभवने आलेला तो हे आहे आणि ती त्यांना गॉड गिफ्ट आहे असं मी समजतो. हे बघा साहेब, तुम्हाला एक सांगतो, शेवटी आयुर्वेदावर तुम्हाला जावंच लागणार आहे. आपले ऋषी मुनी बरं का, काही त्यांचं नसताना, आता आमचे गुरु महाराज बघा, काही नसतं, वस्त्र काही नसतात, तुम्ही बघितलं असेल. आमच्या समाजाचे जे काही महाराज आहेत ते बरं का हिमालयात सुद्धा राहतात, अनवाणी चालतात, अंगावर काही कपडे नसतात, त्यांना काही होतं का? कल्पना करा ना. चमत्कारच आहे हा चमत्कार नाही तर काय म्हणावं. आणि हे सगळं आयुर्वेदाच आहे ना, दुसरं काय. ते थोडी डॉक्टर कडे जातो तो ट्रीटमेंटला.